रामकृष्ण हरी मंडळी, जय गुरु. मी तुमचा लाडका श्रीकांत घेऊन आलो आहे तुम्हाला आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द ट्रॅव्हल नोमॅडिक. तर मंडळी, आज आपण पुन्हा एकदा वारीमध्ये आलोय आणि आता आपण श्री क्षेत्र धुळदेव इकडे चाललोय, ज्या ठिकाणी माझ्या समर्थांची दिंडी पोहोचत आहे. आणि आज शुद्ध षष्ठी असल्या कारणाने दुपारचे कीर्तन पण तिथे होणार आहे. आणि या रस्त्याने आपण पाहू शकता हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत. तर चला तर मंडळी, आपण आता श्री धुळोबा मंदिर धुळदेव या ठिकाणी पोहोचलोय. आपण पाहू शकता इथे माझ्या समर्थांचा रथ उभा आहे. किती सुंदर सजवला हा. याचं सर्व श्रेय दरवर्षी म्हणजे हा रथ सजवण्याचं काम आमचे सांप्रदायिक गुरुबंधू श्री सुनील डांगले आणि त्यांचे सहकारी मित्र करतात. खरंच खूप सुंदर असा रथ सजवला. आता या ठिकाणी धुळदेव येथे शाळेच्या विद्यार्थ्यांचा दिंडीचा कार्यक्रम पार पडत आहे. खूप सुंदर अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मंडळी उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग आता आपण पण आज जाऊया, समर्थांचे दर्शन घेऊयात आणि आता या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होते.
आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व वारकरी गुरुभक्त मंडळी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. खरंच हे दृश्य खूपच मनाला भिडणार आहे. अशा वारीमध्ये स्वतःहून अन्नदान करणाऱ्या मंडळींचं मनापासून कौतुक करावं लागेल. त्यांच्या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना ऊर्जा मिळते. त्याचबरोबर दिंडी मालक आणि नियोजन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचंही विशेष अभिनंदन करायला पाहिजे, कारण अशा मोठ्या वारीचं व्यवस्थापन हे खूप मोठं आणि जबाबदारीचं काम असतं. वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे तर सामूहिक प्रयत्न आणि निस्वार्थ सेवा याचं जिवंत उदाहरण आहे. बऱ्याच जणांना पंढरपूर वारी करण्याची तीव्र इच्छा असते, पण या सोहळ्यात सहभागी कसे व्हायचे हे त्यांना माहीतच नसते. त्यामुळे ज्यांना हे माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर आजूबाजूच्या राज्यांमधून देखील हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या वेगवेगळ्या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. यापैकी काही दिंड्या तालुक्याच्या असतात, तर काही संस्था आणि संप्रदायाच्या, तर काही दिंड्या कीर्तनकारांच्या मालकीच्या असतात. आणि प्रत्येकाची सहभागी होण्याची प्रक्रिया ही वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला ज्या कुठल्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे त्यामध्ये जर कोणी ओळखीचे असेल किंवा एखादी संस्था दिंडी नेत असेल किंवा दिंडी मालक, तर त्यांच्याशी त्या दिंडीमध्ये सहभागी होण्याची विचारपूस करावी. त्याचसोबत दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क आहे की निशुल्क हे सुद्धा त्या दिंडीवरतीच निर्भर करते. आणि जर एकही दिंडी तुमच्या ओळखीची नाही तर तुम्ही कोणत्याही दिंडीमध्ये जायचे म्हणाल तर थोडंसं अवघडच आहे, कारण प्रत्येक दिंडीच नाही तर संपूर्ण पालखी सोहळा हा खूप शिस्तबद्ध पद्धतीने चालतो. तर आता आमची दिंडी पिलीव येथे मुक्कामी पोहोचत आहे आणि आता मला पुन्हा एकदा जड अंतकरणाने वारीचा निरोप घ्यावा लागतोय. वारीतील हे काही दिवस खरंच अविस्मरणीय होते. भक्ती, श्रम, प्रेम आणि सेवाभावाने भरलेले होते. या चॅनलवर आपण पुढेही नवनवीन ठिकाणी प्रवास करत राहू, गमती जमती अनुभवत राहू आणि अजून बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. म्हणूनच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा अनुभवांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग पुन्हा भेटूच. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय गुरु.